आता सध्या आपण पांडे या गावामध्ये आलो आहोत आणि बैलांची कशा पद्धतीनं तयारी चालली की आता त्यांच्या गावची यात्रा जवळ आलेली आणि त्यांच्या गावाला पण बगाड असतं तर बगाडाला कशा पद्धतीनं नियोजन आहे त्यांचं, कशा बैलांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे ते आज आपण बघू. तर आजची ही नवीन खरेदी आहे पांडे या गावातील. नमस्कार, आपलं नाव सांगा. चंद्रकांत गणेश पुजारी. बरं, आता ही खरेदी आपली कुठनं झाली? भाऊ बोपटीतून झाली भाऊ. होय, हो. बरं, आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे बैल होती कधी? बैल ह्याच्या अगोदरची आपली बैल कुठली कुठली होती? म्हणजे पहिले बावधमध्ये एक जोड घेतली होती. बर, ती आता ती इकले पण ही घेतली. बरं, आता पहिलं होत ना. बरं, म्हणजे पहिल्यांदाच आपण बैल घेतले. बरं, आता बैल घेण्या अगोदर आपण कुठं कुठं बैल बघितलेली काय? पहिलं बावधमध्ये गेलो, पसंती बिसंती तिकडे फिरलेलो. बर, पण तिकडे बैल भेटला नाही. पण पुशेगावात गेलतो, तिकडे बैल भेटला नाही. शेवट मग बोपडीत एक मित्र आहे प्रणव म्हणून. बर, प्रणव गाडवे म्हणून, त्याकडून बैल घेतले. बरं, आता बैल घेताना आपण काय काय बघितलं बैलांचं? आता लय दिवस तुम्ही फिरत होता, बैल भेटत नव्हती. काय बैलाचे वशीन गुण पण त्याचा माता बर सगळं. बरं, आता साधारण हा बैल अंडीलय बैल. हो. तर आता दाताला कसा आहे काय? दाता साई जाते. बरं, आता कशा पद्धतीने ट्रेनिंग देणार आहे तुम्ही आज? आता बघता आता आणलाय. बर, नंतर जेव्हा ती झुकतेल ना तेव्हा बैलासोबत झुपायचं. म्हणजे आपण लाकडाला ट्रेनिंग लाकडाला ट्रेनिंग द्यायचं. पहिल्यांदा आणली. पृथ्वीराज जाधव, ह्या बैलाचं नाव शंभू, ह्या बैलाचं नाव सोन्या. बरं, आता हे कुठून आणलेत काय? हा पुण्यातला आहे. बरं, हा वैभव बांधून करून घेतलेला बैल. बरं, आता किती वर्ष आले साधारण आपल्याकडे बैल आहेत? काही नवीन खरेदी यंदाची? यंदाची नवीन खरेदी मागच्या वर्षापासून आपल्याकडे. बरं, बैलाचं नाव हिरा, माझं नाव आशिष खराडे. आता हा बैल आपण असलेतनं घेतलेला आहे. बरं, बरं, आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे किती बैल होती साधारण? एक बैल होता आपल्याकडे पहिला. बरं, मग त्याच्यानंतर हा घेतला आपण आता नवीन खरेदी बगाडासाठी. माझं नाव महेश पवार, बैलाचं नाव सोन्या. बरं, हा मी कवट्यातनं बैल घेतला. बरं, ह्याच्या अगोदर आपल्याकडे किती बैल होती? एक दोन बैल कायम असतात, पण हा यंदा एकच घेतला. बरं, माझं नाव योगेश जाधव. बरं, आता साधारण म्हणजे किती वर्ष आलं काय यंदा आणल्या? नवीन खरेदी आपली. गणेश पवार आणि स्वप्नील यादव दोघं बैलांकडून आणलाय बघण्यासाठी. बरं, कुठून आणलाय? मधून व्यापार करून आणलाय. यंदाच वर्षी म्हणजे पहिलेच आपलं नवीन खरेदी आता घेतली. नवीन खरेदी आपली ह्या वर्षी. आपल्या मित्रांना सांगा. स्वरूप सुंची चव्हाण. बरं, आता नवीन खरेदी आपली ह्या वर्षी का घरचा आहे आपला? काल नवीन. बरं, इथं जवळ उभं. बरं, नाव सांगा. अक्षय मोरे, अक्षय सुरेश मोरे. बरं, यंदाची नवीन खरेदी का? बरं, कुठनं आणलाय काय? बरं, ह्या वर्षीची नवीन खरेदी बघण्यासाठी. हा, बरं, ही आपली खरेदी घरचा आहे. साधारण वय काय? आदत आहे. किती? साधारण 2 वर्षाचा. 18 महिन्याचा. आता चौसा आहे. किशोर जाधव घरचा साजी आणि हो विकत घेतलेला आहे. त्या वर्षीची नवीन खरेदी. बरं, साधारण आपल्याला आता 3 बैल आहेत घरची. आता ह्याचं वय काय साधारण? 1.5 वर्षाचा वडील, 6 वर्ष. हा कुठं आणलाय का? इंदवलीत आणलाय. बैलाची पारख कशा पद्धतीने केली जाते जरा सांगा बघ. पारख म्हणली तर त्याच्या नक्या, शेंगुटी, तोंडाला. बरं, आता कुठला बाजार केलता तुम्ही? बाजार असं नाही, घरवा ती 2
बाजार असलंही फिरत नाही म्हणजे गारवाच बघायचा गारवात बघतो बरं आता हा साधारण फोन कुठनं आणलाय जो गिरी गोसावेत ना बावधनची बर त्यांच्या दावणीचा ह्या बच्चे असताना आणलेला. म्हणजे आपण हा म्हणजे साधारण 2 वर्ष आले असेल आपल्याकडे हो 4 वर्षी चौसा आहे होय आणि ह्यो आदत आहे, तिथनं आणलेला हे आत्ता तिथनं आणलंय का 2 वर्ष 2 वर्ष आले हा आदत बरं असू दे नाव सांगा माझं नाव प्रसाद जाधव आमचा जलंधरपासून आम्ही घरी सांगतो म्हणजे घरचाच आहे आपला विकत नाही बरं. साधारण वय काय दे जातं 2 वर्ष 2 वर्ष दाताला कसं आहे बरं नाव सांगा हां संदीप बाबराव जाधव पांडे बरं आता दाती कसं आहे काय चौसा वय काय साधारण 2.5 वर्षाचे बरं आपला घरचाच घरच्या गायचे नाव सांगा नमस्कार मी अमोल जाधव मुक्काम पोस्ट पांडे प्रथमतः बावधन खिलार प्रेमी आपण आमच्या गावचं जे खिलारवांचं प्रेम आहे नाहीतर खिलार जोपासना कशी आहे ती तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित करण्यासाठी आला त्याबद्दल मी पांडे ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत करतो. बरं धन्यवाद. बरं साधारण आता हा बैल आपली यंदाची खरेदी कसं काय हा बैल आपण 3 महिने झालं पुण्यातून खरेदी केलेला आहे. बरं हा तुकाराम महाराजांच्या पालखीचा बैल आकाश शेट यांच्याकडून आपण पिंपळी सौदागरमधून आणलेला आहे बरं आणि याला आणून 3 महिने साधारणतः झाले 3-3.5 महिने. बरं आता किती वर्ष साधारण पडावं साधारणतः आपल्या अंदाजे आपण धरलाय 2 वर्षाचा त्यांनी 1.5 वर्षाचा सांगितलंय बरं आपण 1-1.5 वर्षाचा धरलेला मग 2 वर्षाचा धरलेला आहे आपण पुढून सांगताना सांगतात बाबा 1-1.5 वर्षाचा आपण 1-1.5 वर्ष चढाक धरायचं. बरं आता बैलांना ट्रेनिंग कशा पद्धतीने दिलं जातं बैलांना ट्रेनिंग सध्याच्या अगोदर आमची रानात कामगती चालू होत्या बरं सरळणी ऊसाच्या भरी बरं बैलगाडी वगैरे किरकोळ चालू होतं. आता बगाडा यात्रा जवळ आल्यामुळं आम्ही खोडाचा कार्यक्रम घेतो की जेणेकरून बैलांना माहिती पडावं की खोडाला कळतं की बगाडाला आपल्याला कुठल्या करणं पाऊल उचलायचंय त्याच्यासाठी बैलांना ट्रेनिंग दिलं जातं की खोड घेतो आपण 2 वेळा त्या खोडासाठी आपण ही बैल आज आणि याच्या मागे 2 दिवसापूर्वी खोडाला हाणलेले आहेत. दुसरी गोष्ट बैलाची घरची कामगती सगळी शेतीची चालूच असतात जेणेकरून बैलाचा दम वाढावा काम करण्याची ताकद नेटाचं काम व्हावं त्या हिशोबानं घरची कामं चालूच असतात. बरं आता खुराक काय बैलांना स्पेशली यात्रेसाठी साधारणतः माझ्या मी वैयक्तिक माझा खुराक स्पेशल काही नसतो कंटिन्यू 12 महिने खुराक शेंगदाणा पेंड मका भरड गहू भरड उडीद सोयाबीन हरभरा. पण विषय काय होतो आता मार्च एंड नंतर आपली यात्रा येते तर बैलांना जास्त उष्णता दिला की बैल ढाळायला लागतात किंवा प्रॉब्लेम होतो बैल मुद्दा असतो की आपण यात्रा जवळ आली नाहीतर कुठला बेंदूर आलाय आपली बैल तयार करायच्यात त्या हिशोबानं महिन्यात जर तुम्ही त्याला जर 2 पुती खायला घालाल तर ते बैलाला पचत नाहीत. तुमचा रतीब कंटिन्यू 1 किलो असू द्या 2 टाइम रतीब कंटिन्यू चालू पाहिजे 12 महिने थोडा म्हणजे होत नाही बैलाला त्या ह्याच्यावर बैल आणि कंटिन्यू बैलाला रतीब असल्यामुळे बैल अंग धरून राहतो. जेवढा रतीब खातो तेवढीच वैरण बी खाल्ली पाहिजे बैलाने. आता हा बैल आणलेला पुण्यातनं 3 महिने झाले मी माझ्या हिशोबानं रतीब चालू आहे. बैल आणताना पूर्ण खराब बैल होता पूर्ण म्हणजे बैलाचं पोटन पाटी एक होतं फक्त आपण आपल्या हिशोबानं तयार केलेला आहे. मी माझ्या हिशोबानं आता 3 महिन्यात एवढा बैल उचललाय. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद. थँक्यू. बैलाचं मालकाचं नाव सांगा जरा. हे नागेश चव्हाण
बर यंदाची खरेदी का आपला घरचा आहे? घरचा बैल आहे. बरं साधारण वय काय बैलाचं? वय आता 3.5-4 वर्षे. बरं दाताला कसं आहे? दाताला चौसा आहे. बरं आता खुराक बिराक काय बैलाला? बरोबर काय खिल्लार स्पेशल आहे आपल्याला, उडीद डाळ आहे, मका बरडे. आता उडीद डाळ आता या उन्हाळा आहे कडक, बैलांना उष्णता भडकते. कमी केली आम्ही, कमी केली. बरं खिल्लार स्पेशल वाढवले. बरं चालेल. नाव सांगा बैलाचं मालकाचं. बैलाचं नाव आहे सोन्या, बर मालकाचं नाव विकास शिवाजी नामदाडे. बर यंदाची नवीन खरेदी का आपला घरचाच आहे. घरचाच आहे. तर बैल कुठनं आणलाय काय? बैल भोर साईडनं वरून आणलाय. म्हणजे 2-3 वर्ष झालं आपण घेतलं. 5-6 वर्ष झाले बैल घरचाच आहे. तर आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे बरीच बैल होऊन गेली, त्यातला एखादा बैल सांगा असा होऊन गेला तुमच्या दावणीला चांगला नामांकित किंवा तुझं गुण आवडलेला. राजा कुठनं आणलेला काय? तो पप्पाने आणलेला, मी तेव्हा काय लहान होतो. बर पप्पाने आणलेला, त्याचं काय उठलेलं एवढं माहित नाही, फक्त तो बैल मोठा होता लय. म्हणजे काम बी असा जोरात होता कामाला बघायचं. आता ह्याला ट्रेनिंग दिलंय कसं काय? ह्याला आता अनुभव आहे. अनुभव याला. मग आता हा नवीन बैलांवर झोपणार का आता म्हणजे खेळलेल्या बैलावरच झोपणार? नवीन बैलावर दुपला तर चालतोय, जुन्या बैलावर दुपला तर चालतोय. अशा पद्धतीनं बरीच बैल आलेली आहेत आणि त्यांना ट्रेनिंग कशा पद्धतीने दिलं जातंय ते आज आपण पाहणार आहोत. बर नाव सांगा. सुदेश संजय जाधव. आपली खरेदी नवीन का कसं काय? नवीन. कुठनं आणलं काय? कर्नाटकात. बरं आता साधारण बरीच बाजार केली असतील. आता ह्या बैलात असं काय बघितलं तुम्ही? बैल म्हणजे आम्ही खास बागाडसाठी घेतलाय. बरं पहिलंच वर्ष आम्ही बागाडसाठी घेतलं. आमच्या बंधुरांचा एक बैल आहे, त्याच्या जोडीला बैल नव्हता, हा बैल खरेदी केला. बरं आता बैलाची काय बघितली? जात बघितली किंवा शिंग वशिंड तळखूर काय काय बैल 2 वर्षाचं बघावे. चौकाला याला बैल चांगला आहे, पायाला खुराला बैल चांगलं नाव वाटेल. ह्याच्या अगोदर आपण किती बैल बघितली ते काय? बैल बघितली होती बरेच, बैल काय त्याच्या जोडीला मिळत नव्हतं. हा बैल आम्हाला पसंत पडला, आमच्या मापात बरं आता नाव सांगा. सागर चंद्रविलास जाधव. बरं आता ही आपली नवीन खरेदी कुठनं आणला बैल काय? खालून आणलाय कर्नाटक. बरं आता बैल आपण बरीच बघितली असत्या, तर बैलाची पारख कशा पद्धतीने केली, काय काय आवडलं तुम्हाला? आता बैल तर बरीच आहेत. बैल मोठ्या मापाचा आहे. बर कोसा खिल्लार. म्हणजे तुम्हाला आवडला म्हणून आपण घेतला. 1 नंबर जातीला तळखोर. आणि ह्याच्या अगोदर आपल्याकडे किती बैल होती का? आता ह्या वर्षी पहिलंच बघाडे आपण. नाही ह्याच्या अगोदर पण बैल होती. बरं आता होऊन गेलेली बैल 1-2 आम्हाला सांगा बघू तुमच्या घरातली वडिलांच्या काळात. हौशा म्हणून एक बैल होता, बर तो पण असाच होता. तर त्या हौशा बैलाची तुम्हाला आठवण होती याला बघितलं की? माझं नाव आदित्य महेश कराडे. बर ही वासरू आम्ही वायाला गेलतो विजिटला, बर तेव्हा आम्हाला तिथं शेजारी गोठ्यात दिसलं. हा ही वासरू 12 जानेवारीला जन्मले, अजून त्याला 3 महिने पण पूर्ण नाहीत. याची आई पण आणली आपण, हा आणि ही वासरू आता मी सांभाळतोय चांगले. चांगलं जातीवंत कॅटेगरीतलं वासरू आहे. तर साधारण कुठल्या वळूचं आहे काय तुम्ही सांगू शकता का? ही तिथं धनगर खिल्लारचा वळू आहे तिथं. बर त्या वळून दाखवलेलं आहे. वासरू अतिशय देखणं जातीवंत कॅटेगरीत बसल असं एवढ्या बारीक वयात म्हणजे त्याचं मोठं आहे सर्व शरीर बांधा. तर कुठल्या वळूचं सांगितलं त्यांना काय कसं काय? धनगर वळू आहे, धनगर खिल्लार. कुणाचं आहे काय काय सांगितलं का? तिथलं नाव नाही आठवत मला. बर. धनगर खिल्लार आहे. आम्ही वळू बघितलाय, वळू पण मोठा आहे खूप. बर त्याचं वासरू आहे. बरं आता त्याला रतीब वगैरे देता कसं काय? नाही रतीब अजून तो खातच नाही. म्हणजे दुधाचं गाईला पितोय? दुधावरच आहे. वैरण ती नाही ना अजून. होय. बरं आता त्याला इकडं आणलंय, आणायचं कारण काय इकडं? आपली आपण ह्याला शेवटपर्यंत सांभाळणार, आपल्याला बघायला तयार आहे. लहानपणीपासून सराव आपला दाखवायचा कसा असतो काय असतो त्यानं तो शिकत जाईल, तेव्हा आपण त्याला इथं दाखवायला. बरं आता त्याला नुसतं मोकळं आपण फिरवून आणणार मैदानातनं किंवा लाकडाला कसं तो बघल त्यासाठी आपण इथं आणलाय.
त्याला फक्त आपण इथं मोकळा आपलं दिसावं, पाय मोकळं पण व्हावं, बघावं सराव कसा असतो त्यासाठी आपण आणलेला आहे. बरं आता त्याला संध्याकाळचं फिरवतो का दूध? हो फिरवतो, दूध पाजलं की त्याला फिरवतो. बरं ह्याच्या अगोदर आपल्याकडे घरी बैल होती का? नाद कसा लागला तुम्हाला? नाद म्हणजे ही गावातलीच बघून आपल्याला कधी घरच्यांना परवानगी दिलीच नाही. बरं. मी ह्याच्या आधी एक वासरू होतं माझ्याकडे, आता आणलेलं मी लहान होतो खूप, 2च महिन्यात होतं. त्याची आई आटली पहिल्याच दिवशी. त्याला मग मी घरच्या दुधावर पाळला. ते आता वासरू आहे माझ्याकडे घरी, पण ती म्हणजे त्याला आईचं दूध नसल्यामुळे ते वासरू बारीकच आहे. बरं आता तुम्ही काय करता? मी कॉलेज करतोय. बरं म्हणजे आपल्याला शेती वगैरे आहे ती करून ही करताय तुम्ही? चालतं. कॉलेज कर. ट्रेनिंग दिलं जातं.
बघू आता. जाऊ दे